जे 2024 वर्षाचे पोलीस दलांशी संबंधित प्रमुख घडामोडी विषयावर चर्चा करायसाठी हे प्रेस कॉन्फरन्स आहे आणि हे एक अॅन्युअल फीचर आहे ज्यामध्ये पूर्ण वर्षाची सारांश आपल्याकडे फॉर्मल रीत्याने द्यायचे. याची प्रमुख मेन गोष्टी सर्वांना याची कल्पना असतील, परंतु आवाज कमी आहे. या एक प्रेझेंटेशन जे आहे त्याचे हार्ड कॉपी पण आपल्याला सर्वांना देण्यात आलेली आहे. त्याचे प्रेझेंटेशन पण इथे होणार आहे. विशेष करून क्राईमची गोष्टीवर जे क्राईम रजिस्ट्रेशनची फिगर्स प्रथम स्लाइडला देण्यात आलेली आहे आणि यामध्ये अंदाजन 1000 गुन्ह्यांनी 2023चे तुलनेत संख्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. याचे 1000 पैकी अंदाजन 950 गुन्हे हे चीटिंगचे गुन्ह्यामध्ये प्रामुख्यातः वाढ आहे आणि चीटिंगचे केसेसमध्ये फ्री रजिस्ट्रेशन करायची दृष्टिकोनातून ही भूमिका पोलीस दलांची होती आणि त्या अनुषंगाने ही वाढ दिसून येत आहे. क्राईम रजिस्ट्रेशन मध्ये जे प्रमुख हेड्स आहे त्यामध्ये विशेष करून मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर असते. मर्डर मध्ये अप्रॉक्सिमेटली 9%नी 2023चे तुलनेत 2024 मध्ये घट आहे. जर जानेवारी मागचे वर्षीचे काही विशेष कारणांनी मी जानेवारी बद्दल म्हणतो आणि फेब्रुवारी नंतरचे काही वेगळी कारणांनी बोलतो, परंतु मागचे वर्षी जानेवारीमध्ये 14 मर्डर झाला होता. ते जर सोडले तर 79 मर्डर्स 2024ला झालेली आहे, जे पर मंथची मर्डर रेट 7.15 चे सुमारास आहे. मागचे 3 वर्षाची जी मर्डरची जर बघितले तर 320 मर्डर्स 21, 22, 23 आणि जानेवारी 24 पर्यंत झालेली होती आणि त्याचे पर मंथ मर्डर रेट 8.65 हे आहे. ते जर 8.65 पर मंथचे मर्डर रेटची तुलना 7.16 मर्डर पर मंथ मर्डर रेटची तुलना केली तर अप्रॉक्सिमेटली मर्डरमध्ये आता 17%नी घट दिसून येत आहे. अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये त्याचप्रमाणे अप्रॉक्सिमेटली 24% मागचे वर्षाची तुलनेत आणि असे मिळून 34%नी मागचे 3 वर्षाची ऍव्हरेज जर बघितले तर 34%नी यावर्षी पर मंथ मर्डर अटेम्प्ट टू मर्डर रेट मध्ये दिसून येत आहे. मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर आपल्याला सर्वांना कल्पना आहे ही सर्वात सिरियस ऑफेन्स पोलिसांच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि समाजाच्या दृष्टिकोनातून असते आणि मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर यावर परिणामकारक कारवाई प्रतिबंध करायसाठी ही उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी आणि पोलीस दलांसाठी ठेवले होते आणि त्यामध्ये काही जे प्रोफेशनल उपाययोजना करण्यात आल्यामुळे ही घट दिसत आहे आणि ही घट अत्यंत मेजर प्रकारची घट आहे आणि याचे जे डिक्लाइनिंग ट्रेंड आता अशा प्रकारचे ऑफेन्सेस मध्ये दिसून येत आहे ही एक अत्यंत इन्करेजिंग बाब आहे आणि पुढच्या काळात नक्कीच याच्यामध्ये आणखी घट दिसतील. चीटिंग मध्ये जशा आम्ही सांगितले होते अंदाजन 900चे सुमारास चीटिंगचे केसेस मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील, सायबर क्राईम्स असतील, लँड माफियाज असतील, अशा प्रकारचे वेगवेगळी चीटिंगचे ऑफेन्सेस दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे. हर्ट्स मध्ये अप्रॉक्सिमेटली 10%नी वाढ हर्ट्सचे केसेस मध्ये दिसत आहे, ज्यामध्ये मायनर हर्ट्सचे हे इश्यूज आहे आणि यामध्ये जे जर आपण अटेम्प्ट टू मर्डर आणि मर्डरचे एकंदरीत फिगर जर बघितले तर यामध्ये एकूण हर्ट्सची बॉडी ऑफेन्सेसची फिगरमध्ये मेजर घट 23चे तुलनेत आहे. या जे स्ट्रीट राउडिझमचे लहान लहान प्रकारमध्ये एनसीचे प्रकार जर गुन्ह्याचे मध्ये कन्वर्ट करता येते तर कन्वर्ट करून कायदेशीर कारवाई आरोपी विरुद्ध करण्यात यायला पाहिजे. या भूमिकाने फ्री आणि
प्रोएक्टिव्ह रजिस्ट्रेशन हर्टचे गुन्ह्यामध्ये करण्याची भूमिका पोलीसची आहे. आता पर्सेंट इन्क्रीज इन हर्ट जर बघितले तर 22 आणि 23 मध्ये 22 आणि 20% वाढ झाली होती. यावर्षी 10%नी हर्ट्समध्ये 10.43% हर्ट्समध्ये वाढ दिसते. HBTs मध्ये 13%नी घट झालेली आहे आणि याचे प्रतिबंध करायसाठी डिटेक्शनचे वर जास्ती भर पोलीस दलांकडून देण्यात येत आहे. व्हेकल थेफ्ट्स मध्ये अप्रॉक्सिमेटली लास्ट इयरचीच तुलनेची अंदाजन 2000 मोटर वाहन चोरीची प्रकार झालेली आहे आणि यांना डिटेक्ट करणे उघडकीस आणण्याची काही मोठी कामगिरी वेगवेगळे पोलीस स्टेशन्स कडून करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. रेप्स आणि मॉलेस्टेशन्स मध्ये वाढ दिसत आहे. यामध्ये विशेष करून महिलाची तक्रार आली की कोणताही वाट न बघता त्वरित गुन्हे दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे. रेप्स केसेसमध्ये एक केस सोडल्याचे व्यतिरिक्त इतर सर्व प्रकरणांमध्ये नोन आरोपी त्या केसेसमध्ये होते आणि अशा प्रकारचे रेप्स, मॉलेस्टेशन्स आणि क्राईम अगेन्स्ट विमेन थांबवण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करण्यात येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये काही विशेष झालेली कामगिरीबद्दल आपल्याला दिसून येते. कन्व्हिक्शन रेटमध्ये सेशन केसेसचे कन्व्हिक्शन मध्ये 13% झालेली आहे आणि JMFC मध्ये 18%ची कन्व्हिक्शन आहे. जरी JMFC मध्ये मागच्या वर्षीचे 4%ची तुलनेमध्ये 18%ची वाढ आहे, परंतु सेशन केसेसमध्ये 17%ची 13% वर आलेली आहे. परंतु जशा मी मध्ये सांगितले होते, सर्व वरिष्ठ अधिकारी DCPs दर्जाचे अधिकारी हे 10 सेशन कोर्टचे केसेस त्यांनी अडॉप्ट केलेले आहे आणि त्याचे पैरवी त्याचे ट्रायलवर त्यांच्याकडून मॉनिटरिंग सुरू असून पुढच्या काळात आपल्याला कन्व्हिक्शन रेटमध्ये वाढ दिसून येते. आम्ही मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मर्डर्स मध्ये मोठ्या प्रमाणात ते घट झाल्याची कारण काही प्रोफेशनल उपाययोजना म्हणून झाल्याची कळवत होते. MPDA मध्ये फर्स्ट टाइम आम्ही सेंचुरी मार्क डिटेन्शनचे क्रॉस केलेले आहे. 103 आरोपींना यावर्षी MPDA कायद्याअंतर्गत डिटेन्शन करण्यात आलेली आहे. MCOC अत्यंत छाननी केल्यानंतर मोकाची कारवाई करण्यात येत आहे. 48 केसेसमध्ये 340 आरोपी विरुद्ध MCOC ची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 289 लोकांना यावर्षी तडीपार करण्यात आलेली आहे. ड्रग फ्री पुणे शहर हे आमच्यासाठी अत्यंत प्रमुख महत्वाचे विषय असून यावर्षी आपल्याला कल्पना आहे अंदाजन 3700 कोटीचे अप्रॉक्सिमेट माल यावर्षी फेब्रुवारीच्या महिन्यात जप्त करण्यात आली होती. या केस सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे तपासावर आहे आणि यामध्ये मुद्देमाल नाश करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर NDPS केसेसमध्ये पेडलर्स आणि कंझ्युमर्स यांचे विरुद्ध वेगवेगळी उपाययोजना करण्यात येत आहे. विमेन सेफ्टी मेजर जशा आम्ही सांगितले 1091 चे महिला टोल फ्री नंबर असतील, डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर्स असतील, दामिनी पथक आणि दामिनी मार्शल्सची कारवाई असतील, पोलीस दीदी योजना अंतर्गत जे महिला मुली आणि मुलांसोबत जे पोलीस दीदी यांचे समन्वय आणि यांचे इंटरॅक्शन होत आहे त्याचे अत्यंत एक पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येत आहे आणि बरेचसे वेळी अशा दिसून येत आहे की हे गुड टच, बॅड टच आणि इतर गोष्टीवर त्यांना संवेदनशील केल्यानंतर महिला आणि मुली पुढे येत आहे आणि ते तक्रार देत आहे आणि याच्या पुढच्या काळात एक आणखी चांगली वातावरण तयार करण्यात नक्कीच ही योजना म्हणून यश मिळेल. त्याचबरोबर जे अंदाजन 1200 ते 1300 फिर्यादीज लास्ट इयरचे रेप्स आणि मॉलेस्टेशन्सचे आहेत त्यांना आमचे यंत्रणाकडून भरोसा असेल आणि पोलीस स्टेशन करून वेळोवेळी त्यांना फोन करून त्यांना त्रास आहे की त्रास संपलेली आहे याच्याबद्दल पण विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. महिला दक्षता समितीची
बैठक नियमित पोलीस स्टेशन स्तरावर होत आहे आणि शाला सुरक्षा परिषदची पण एक मीटिंग आमचे स्तरावर आणि डीसीपी आणि पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी बैठके आयोजित करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये जे एकंदरीत जर क्राईम प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज बद्दल उल्लेख करायचे असतील तर यामध्ये डायल 112 चे रिस्पॉन्स टाइम आता शहराची 7 मिनिटवर गेलेली आहे. या वर्षी त्या आणखी कमी करण्याची आमची नियोजन आहे. क्रिमिनल सुपरविजन, पेट्रोलिंग इत्यादी हे माई सेफ पुणे ऍप वरून अत्यंत बारीक रीत्याने होत आहे. गुन्ह्याचे दाखल फ्री आणि लवकरात लवकर होण्याची भूमिका करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे आणि आरोपी विरुद्ध कडक कारवाई आणि कोणताही यामध्ये लॅक्युना किंवा हलगर्जीपणा होणार नाही यासाठी हे प्राथमिकता आहे. अवैध धंदे हे यावर अत्यंत झिरो टॉलरन्स आहे. कोणताही प्रकारची अवैध धंदे शहरात चालणार नाही याच्यासाठी पूर्ण पोलीस दल प्रयत्नशील आहे आणि आमची भूमिका आहे की अवैध धंदेवरून काही लोकांचे जे गुन्हेगारी वृत्तीकडे हे वाढते त्यांना बंद करायसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अत्यंत कडक रीत्याने अवैध धंदे बंद व्हायला पाहिजे. एमपीडी आणि एमसीओसी बद्दल आम्ही ऑलरेडी सांगितले. ड्रग सप्लायर्स विरुद्धची कारवाई ऑलरेडी सुरू आहे आणि क्रिमिनल हॉटस्पॉट्स आयडेंटिफिकेशन अंदाजन शहरात 120 असे स्पॉट्स जिथे क्राईम घडत असते त्याच्यावर आयडेंटिफाई करून तिथे QR कोड बेस्ड पेट्रोलिंग इत्यादी लावण्यात आलेली आहे. पेट्रोलिंग पॅटर्नला बदल करण्यात आलेली आहे. हॉटस्पॉट ओरिएंटेड आणि वल्नरेबल टाइम्स ओरिएंटेड पेट्रोलिंग पॅटर्न करण्यात आली होती 2024ला आणि क्राईम ब्रांच करून एक डेडिकेटेड त्यांच्याकडे 50 क्राईम ब्रांच बीट मार्शल्स पेट्रोलिंग मोबाईल्स संध्याकाळी 6 ते सकाळी 1 वाजेपर्यंत शहरात पेट्रोलिंग लावण्यात आली होती आणि त्याचे पण एक चांगली परिणाम दिसून येत आहे. हॅबिच्युअल क्रिमिनल जे बॉडी ऑफेंडर्स आणि स्ट्रीट ऑफेंडर्स जे आहे त्याच्यावर एक यादी लिस्ट तयार करण्यात आलेली आहे ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्ती गुन्हे आहे आणि त्याच्यावर आवश्यक उपाययोजना 2024ला करण्यात आली. 2024चे काही महत्वाची केसेस बद्दल समर्थ पोलीस स्टेशनचे MD सीझर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. 1837 किलोची हे सीझर होती. 14 आरोपी अटक आहे. 4 आरोपी यामध्ये फरार आहे. एनसीबी कडे तपास जून महिन्यापासून आहे. पॉर्शे केसमध्ये एकूण 10 आरोपी अटक करण्यात आली होती. 10चे 10 आरोपी आज 8 महिने झालेली आहे. त्यांना जामीन भेटलेली नाहीत आणि चार्जशीट त्यामध्ये सबमिट करण्यात आलेली आहे. ड्राफ्ट चार्जेस आम्ही कोर्टाला सबमिट केलेले आहे. आम्ही कोर्टाला आग्रह केलेले आहे की या केसमध्ये आरोपी आतमध्ये आहे आणि त्याचे चार्ज फ्रेम करून लवकरात लवकर ट्रायल सुरू व्हायला पाहिजे. ते आमचे स्पेशल पीपी आणि वरिष्ठ अधिकारी कोर्टासोबत समन्वय ठेवत आहे. पोर्श केसमध्ये विशेष करून जे पोलीस दलांची भूमिकावर वेगवेगळे प्रकारचे सुरुवातीचे काळात टीका झाली होती त्याबद्दल आम्ही फक्त एवढेच सांगू इच्छितो की या प्रकरणात नक्कीच ही गोष्टी आहे की सरकारी विभागामध्ये इन्क्लुडिंग काही स्थानिक पोलिसांकडे लेवलवर सुरुवातीचे काळात काही गैरप्रकार झाल्याची खरी गोष्टी समोर आलेली होती. परंतु तेच पोलीस दल आहे जे हे अत्यंत प्रोफेशनल रीत्याने तपास करून यामध्ये जे टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टमची सोबत खिलवाड करायची प्रयत्न काही रईस लोकांकडून आरोपीचे नातेवाईकांकडून वेगवेगळे डॉक्टर्स आणि इतर करून जे एक कॉन्स्पिरसी झाली होती ती अनर्थ करण्यात पोलिसांना यश मिळाली होती आणि आज आरोपी 8 महिन्यावर काळात ते जेलमध्ये आहे आणि त्या केसला लॉजिकल कन्क्लुजनवर घेऊन जाण्यासाठी आणि जे विक्टिम्स आहेत त्यांना जस्टिस मिळवण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे. आंडेकर मर्डर केस ही अत्यंत संवेदनशील घटना 2 सप्टेंबरमध्ये झाली होती. त्यामध्ये 21 आरोपी अटक करण्यात आलेली आहे. एमसीओसी लावण्यात आलेली आहे. सर्व आरोपी जेलमध्ये आहे. यामध्ये स्पेशल काउन्सिल नेमण्यात आलेली आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून या केसला पण आम्ही फास्ट ट्रॅकवर घेऊन जाण्याची आमची नियोजन आहे. या केसमध्ये मोठ्या प्रमाणात फायर आर्म्सची पण जप्ती करण्यात आली होती.
आणि यामध्ये काय अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी पण पोलीस दल अत्यंत सक्षमतेने कारवाई करत आहे. आणि यावर्षी आता 5 जानेवारीचे सुमारास एक मागचे वर्षी 5 जानेवारीला झालेले मर्डर केसचे रिटॅलिएटरी ऍक्शन होणार आहे अशा प्रकारचे काही गुप्त माहिती मिळाल्यावर क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटनी क्राईम ब्रांचचे पथकांनी ते पूर्ण प्रकरण उद्ध्वस्त केला. बॉबदेव घाटचे एक अत्यंत सेन्सिटिव्ह गुन्हा घडलेला होता आणि त्यामध्ये एक आरोपी सध्या फरार आहे. त्यामध्ये चार्जशीट लवकरात लवकर होणार आहे. स्पेशल काउन्सिलची नियुक्ती फायनल स्टेजेसवर आहे. या केसमध्ये एव्हिडन्स मोठ्या प्रमाणात प्रोफेशनल रीत्याने गोळा करण्यात आलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या केसमध्ये पण आम्ही आरोपीला सजा मिळणार. एक केस सतीश वाघचे हडपसरमध्ये एक केस झाली होती, संवेदनशील केस होती, परंतु त्यामध्ये त्यांचीच पत्नीने सुपारी देऊन ही हत्या घडून आणली होती. ही बाब क्राईम ब्रांचचे तपास पथकांनी बाहेर काढली होती. यामध्ये 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहे. याचे पण केसमध्ये स्पेशल काउन्सिल लावून या केसला लॉजिकल कन्क्लुजनवर घेऊन जाणार आहे. महिला सहाय्यक कक्ष भरोसा सेलचे आणि दामिनी बीट मार्शल्सनी चांगली कामगिरी केलेली आहे. बरेचसे प्रकरणमध्ये त्यांनी समझोता घडून आणलेली आहे आणि इतर प्रकरणमध्ये महिलांना काउन्सिलिंग करण्याची कारवाई त्यांच्याकडून होत आहे. त्याचबरोबर बीट मार्शल्स कडून पण चांगली कामगिरी करण्यात येत आहे. विधी संघर्ष बालक यांचे आणि पालकांसोबत जे समुपदेशनची काही मोहीम सुरू करण्यात आली होती ते याचे पुढचे काळात आणखी जास्ती प्रमाणात होणार आहे. आणि ज्येष्ठ नागरिक कक्ष यांनी पण जे प्रकरण हाताळलेले आहे त्याचे फिगर्स यामध्ये आपले समोर ठेवण्यात आलेली आहे. लॉ अँड ऑर्डरचे दृष्टिकोनातून यावर्षी 2024ला पुणेश्वर मंदिर जे 2021 पासून एक फ्लॅश पॉइंट कॉम्युनल हार्मनीचे विषयावर एक फ्लॅश पॉइंट बनला होता, ते यावर्षी त्याचे एक एमिकेबल सेटलमेंट घडून आणण्यात आला होता. मागचे काळात जे डेली 300 कर्मचारीचे बंदोबस्त एव्हरी डे डिप्लॉय होत होता या मंदिरचे परिसरात, तिथे आता सध्या एक पण मनुष्यबळची गरज तिथे नाही आहे. अशा प्रकारची ते प्रकरणचे निपटारा करण्यात आलेली आहे. लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन, गणेश उत्सव, पालखी बंदोबस्त, भीमा कोरेगाव बंदोबस्त आणि वेगवेगळे इतर बंदोबस्त अत्यंत चांगले वातावरणात पार पाडण्यात पोलीस दलाला यश मिळाला होता. व्हीव्हीआयपी व्हिजिट्स मागचे वर्षी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन्स असल्यामुळे त्याचे प्रमाण जास्ती होती. ते फिगर्समध्ये आपल्याला दिसून येतील की व्हीव्हीआयपी व्हिजिट्सचे प्रमाण 2024 मध्ये मागचे वर्षीचे तुलनेत मोठ्या प्रमाणात, विशेष करून Z+ सुरक्षा आणि Y+ कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचबरोबर जे इलिगल इमिग्रंट्स आहे त्याचे 53 लोकांना त्यामध्ये डिपोटेशनची कारवाई झाली होती. त्याचे कंट्री वाईज ब्रेकअप पण यामध्ये देण्यात आलेली आहे. 2024ला अंदाजन 1.5 लाख पासपोर्ट व्हेरिफिकेशन्स करण्यात आली आणि त्याचे 7 दिवसाचे आत आणि मॅक्सिमम 14 दिवसामध्ये हे पासपोर्ट व्हेरिफिकेशन सीमलेस पद्धतीने लोकांना कमीत कमी अडचण मध्ये जाऊन व्हायला पाहिजे या भूमिकांनी पोलीस दल प्रयत्नशील आहे. आणि मॅक्सिमम केसेसमध्ये आम्हाला 14 दिवसाचे आत पासपोर्ट व्हेरिफिकेशन्स आम्ही करत आहे. त्याचबरोबर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मध्ये 1,21,000 कॅरेक्टर व्हेरिफिकेशन्स यावर्षी करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बदलापूर इन्सिडेंटचे नंतर जे कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचे विषयी एक GR शासनाने केली होती, त्याचे नंतर कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचे अर्जामध्ये वाढ दिसून येत आहे. त्याचे लवकरात लवकर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन्स कंप्लीट होतील याची भूमिका पोलीस दलांची आहे. मॅक्सिमम कॅरेक्टर व्हेरिफिकेशन्स 30 डेजचे आतमध्ये करून सर्टिफिकेट्स त्यांना देण्यात येत आहे. पुढचे काळात कॅरेक्टर व्हेरिफिकेशनचे अर्ज वगैरेमध्ये काही लोकांना अडचणची समोर जावा लागत आहे, त्याचे पण निपटारा करण्यासाठी सीमलेस ऑनलाईन कॅरेक्टर व्हेरिफिकेशन ऑनलाईन आत्ता पण आहे परंतु आणखी सीमलेस कसे करण्यात येईल याबद्दल नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर प्रशासकीय दृष्टिकोनातून 2024ला
फेब्रुवारी नंतर 23 हत्यारचे लायसन्स जे प्रामुख्यतः स्पोर्ट्समॅन किंवा वारसा हक्क चे कॅटेगरीमध्ये देण्यात आलेली आहे. अदरवाईज आर्म्स लायसन्स शहरात आर्म्स लायसन्स तर आर्म्स लायसन्सचे प्रकरणमध्ये 2024 ला 23 हत्यारचे लायसन्स नवीन इश्यू करण्यात आली होती, जे मागच्या वर्षीचे तुलनेत अत्यंत कमी आहे. आणि त्याच भूमिका पोलीस दलांची आहे की आर्म्स लायसन्स अत्यंत एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस मध्ये देण्यात येतील. FL3 लायसन्सेस बद्दल पण यावर्षी एकही लायसन्स रिकमेंड करण्यात आली नाही आणि नॉट रिकमेंड करून 82 असे प्रकरण आम्ही पाठवले होते. आणि आर्म्स लायसन्स मध्ये विशेष करून 111 प्रकरण मध्ये आम्ही लायसन्स ज्यांच्यावर गुन्हेगारीची पार्श्वभूमी होती आणि त्यांच्याकडे लायसन्स होता ते लायसन्स पूर्ण प्रक्रिया राबवून ते लायसन्सेस रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, खराडीमध्ये खून झाला, त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नवऱ्यानं बायकोचा खून केला कात्रीनं आणि त्याचा स्वतः व्हिडिओ व्हायरल केला. तर नेमका काय प्रकार घडलाय? एक वेळा हे संपू द्या, नंतर सांगतो. प्रशासकीय दृष्टिकोनातून या वर्षी पुढचे जे पोलीस दलांविरुद्ध जे सस्पेंड किंवा डिसमिसची फिगर्स होती ती देण्यात आलेली आहे. किती लोकांचे 202 कर्मचाऱ्यांचे रिक्रुटमेंट यावर्षी 2024 ला झाली. 643 प्रमोशन्स ऑर्डर्स इश्यू करण्यात आली आणि DPDC वरून 93 आम्हाला नवीन वाहने यावर्षी मिळालेली आहे. वाहतुकीचे दृष्टिकोनातून डिकंजेशन, रेग्युलेशन, एन्फोर्समेंट आणि सेफ्टी हे 4 हेड्सवर वेगवेगळी कारवाई होत आहे. त्यामध्ये जे स्ट्रेचेस आयडेंटिफाय करण्यात आली होती जिथे कंजेशन कोशंट हाई आहे त्या असे 367 स्पॉट्सवर जंक्शन इम्प्रूव्हमेंट, पॉटहोल्स मॅनेजमेंट, मॅनपॉवर डिप्लॉयमेंट आणि इंजिनिअरिंग सोल्युशन्स या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आलेली आहे. काही स्पॉट्स तिथे सुधारणा दिसून येत आहे. जरी ते सुधारणा सॅटिस्फॅक्टरी नसतील परंतु इम्प्रूव्ड ट्रेंड कोशंट दिसून येत आहे. पुढच्या काळात त्यावर आणखी उपाययोजना करण्यात येईल. एन्फोर्समेंटमध्ये 4 विशेष बाब प्रायोरिटीचे विषय ठेवलेले आहेत. त्यामध्ये ड्रंकन ड्रायव्हिंग, रॉंग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट आणि रॅश ड्रायव्हिंग या 4 हेड्सवर कन्सन्ट्रेशन आहे. ड्रंकन ड्रायव्हिंग मध्ये आपल्याला फिगर्सवर दिसेल मोठ्या प्रमाणात वाढ ड्रंकन ड्रायव्हिंग विरुद्धची मोहीम मध्ये करण्यात आलेली आहे आणि ड्रंकन ड्राईव्हचे प्रमाण मध्ये सुद्धा आता थोडा प्रमाण कमी दिसून आलेली आहे. रॉंग साईड ड्रायव्हिंग वर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये पण जे रॉंग साईडचे रायडर्स असतील त्याचे विरुद्ध त्याचे गाडी वगैरे जप्तीचे कारवाई पुढच्या काळात करण्यात येईल. 1345 लायसन्सेस कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि पेड आणि अनपेड चलानची फिगर्स यामध्ये देण्यात आलेली आहे. अनपेड चलान जे अंदाजन 6 लाख या वर्षीचे आहे आणि मागच्या वर्षीचे जे 5 लाख आहे हे 10 ते 11 लाख अनपेड चलान करण्याची मोहीम पण पुढच्या काळात सुरू होणार आहे. रेग्युलेशनच्या दृष्टिकोनातून हेवी व्हेकल्सचे एंट्री शहरात वेगवेगळे वेळेवर बंद करण्यात आली असून त्यांना एक मार्ग नियमित करण्यात आलेली आहे आणि इतर 25 नोटिफिकेशन, वन वेज, यू टर्न बॅनिंग इत्यादी गोष्टीवर करण्यात आलेली आहे. ऍक्सिडेंट्स मध्ये एकूण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ऍक्सिडेंट्सवर वाढ दिसून येत आहे. फेटल ऍक्सिडेंट्स मध्ये जरी प्रमाण कमी असतील परंतु इतर ऍक्सिडेंट्स मध्ये वाढ आहे आणि परंतु ब्लॅक स्पॉट मॅनेजमेंट केल्यामुळे जे ब्लॅक स्पॉट्सवर झालेली ऍक्सिडेंट्स आहे त्याचे प्रमाण यावर्षी कमी झालेली आहे. जे मेजर रिझल्ट आहे कंजेशन मध्ये थोडी सुधार दिसून येत आहे आणि सेफ्टी, सिटीजन्सचे सेफ्टी आणि फास्टर कम्यूटसाठी वेगवेगळी उपाययोजना करण्यात येत आहे. एकंदरीत 2024 चे हायलाइट्स जर समरी सांगायचे असतील तर सिरियस क्राइम्स लाईक मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डर मध्ये कमी झालेली आहे. रजिस्ट्रेशन क्राईम अगेन्स्ट विमेन मध्ये फास्ट आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टिगेशननी करणे, प्रोएक्टिव्ह रजिस्ट्रेशन चीटिंग केसेसचे असतील आणि क्राईम हॉटस्पॉट्स मॅपिंग
आणि पेट्रोलिंग पॅटर्न त्याप्रमाणे करण्याची आणि MCOC आणि MPDA ची प्रभावीपणे मोहीम आणि इलिसिट ऍक्टिव्हिटीजची वर झिरो टॉलरन्स या भूमिका ठेवण्यात आलेली आहे. लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टिकोनातून कोणताही महत्वाची गंभीर घटना घडलेली नाही आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून आमच्याकडे 2024 मध्ये 7 नवीन पोलीस स्टेशन, ज्यामध्ये 816 नवीन मनुष्यबळ मिळालेले आहे. 193 कोटी रुपयाची नवीन CP ऑफिसची सँक्शन झालेली आहे आणि 29 कोटीची नवीन बंड गार्डन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन झालेली आहे आणि शहरात अंदाजन 2800 नवीन कॅमेराज चे 438 कोटी रुपये त्याबद्दल सँक्शन झालेली आहे. 2025 साठी काही आम्ही आमच्यासाठी रोडमॅप ठरवलेले आहे आणि त्या रोडमॅपच्या अनुषंगाने वेगवेगळे कारवाई करण्याची नियोजन सध्या आहे. आत्ताची रोडमॅप जे आहे ते जरी टेंटेटिव्ह असतील तरी पुढचे काळात त्यामध्ये काय बदल करण्यात येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल. माननीय मुख्यमंत्री यांचे 100 दिवसाची जी एक टार्गेट एक योजना राबवण्यात आलेली आहे त्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशन आणि परिसराची साफसफाई आणि आमचे सर्व पोलीस स्टेशन 2025 मध्ये ISO सर्टिफिकेशन मिळतील या लक्ष ठेवून आमचे काम सुरू करण्यात आलेली आहे. जे ईज ऑफ बिझनेस आहे ते ईज ऑफ बिझनेस मध्ये जे पोलीसकडे जे तक्रारदार येतात त्याचे कसे सीमलेस ऍक्शन होईल त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. आमचे पोलीस वेबसाईटचे जे काही सिक्युरिटी फीचर्स वाढवून त्यामध्ये हॅकिंग इत्यादी होणार नाही आणि वेबसाईट आणखी काय इंटरॅक्टिव्ह होतील त्यासाठी उपाययोजना करण्यात येईल. जे काही एम्युनिटीज आहे तक्रार अर्ज आणि गुन्ह्याची क्विक डिस्पोजल याबद्दल मोहीम सुरू करण्यात आली असून 2023 आणि तत्पूर्वीचे सर्व प्रकरण गुन्ह्याची प्रकरण आणि अर्जची निपटारा हे 15 फेब्रुवारी पर्यंत होईल यासाठी मोहीम ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. 2023 चे सर्व प्रकरण काढल्यानंतर 2024 चे सप्टेंबर पर्यंतची सर्व प्रकरण 15 एप्रिल पर्यंत निपटारा होईल या लक्ष ठेवून पोलीस दल काम करत आहे. एम्युनिटीज जे आमचे पोलीस दलांसाठी आणि येणारे तक्रारदारांसाठी जे काही एम्युनिटीजची गरज आहे त्या एम्युनिटीज ड्रिंकिंग वॉटर किंवा टॉयलेट फॅसिलिटीज त्याबद्दलची उपाययोजना करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी जास्तीत जास्त लोकांशी मिळून स्पॉट व्हिजिट्स करून फील्ड व्हिजिट्स करून लोकांची अडीअडचणी समजून निपटारा करण्याची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारचे इंटेन्सिव्ह फील्ड व्हिजिट्स करतील. इन्व्हेस्टमेंट प्रमोशनसाठी एक सेफ एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे स्टेक होल्डर्स क्रेडाई असतील, इंडस्ट्री असोसिएशन असतील, IT क्षेत्र असतील, कॉल सेंटर्सचे हे असतील, सराफा असोसिएशन अशा वेगवेगळे असोसिएशन्स ज्यांना एक सेफ एन्व्हायरमेंट द्यायची त्याच दृष्टिकोनातून इंटरॅक्शन पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आम्ही आमच्यासाठी क्राईम मध्ये एक टार्गेट ठेवलेले आहे की यावर्षी मर्डर्सचे प्रमाण जे 2024 मध्ये 93 ची होती आता यांना 75 वर आणण्याची म्हणजे 6.25 मर्डर्स पर मंथ या रेटनी मर्डर्सला कमी करायची या दृष्टिकोनातून उपाययोजना करायची आम्ही आमच्या दलांसाठी उद्दिष्ट ठेवलेले आहे. विमेन सेफ्टीसाठी इम्प्रूव्ड एन्व्हायरमेंट, सायबर पोलीस स्टेशनचे कॅपॅसिटी बिल्डिंग, ट्रेनिंग आणि नवीन सॉफ्टवेअर्स आणि हार्डवेअर्स, स्ट्रीट क्राईम्स मध्ये रिडक्शन आणि फायर आर्म्सचे पूर्णपणे वापर बंद करणे, इम्प्रूव्ड रिस्पॉन्स डायल 112 चे जे सध्या 7 मिनिटचे आमचे रिस्पॉन्स टाइम आहे ते 5 मिनिटाची खाली जायला पाहिजे अशा प्रकारचे उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी ठेवलेली आहे. पोलीसचे पेट्रोलिंगचे विजिबिलिटी वाढवण्यासाठी एक कॉन्स्टेबल ऑन पेट्रोल 24 आवर्स अशा प्रकारची एक नवीन योजना क्राईम ब्रांचचे अंडरमध्ये सुरू करण्याची नियोजन करण्यात आलेली आहे. जे बीट मार्शल जे एक्झिस्टिंग पोलीस स्टेशन स्तरावरचे जे बीट मार्शल्स आहे ते रिप्लेस करून सेंट्रली क्राईम ब्रांच आणि पोलीस कंट्रोल रूम, मॉनिटर्ड मोटरसायकल पेट्रोलिंग आणि 39 फोर व्हीलर्स पेट्रोलिंग जे व्हिजिबल स्पॉट्सवर वेगवेगळे वेळेवर प्रॉमिनंट स्पॉट्सवर 4 व्हीलर्स उभे राहतील आणि 2 व्हीलर्स QR कोड बेस्ड पेट्रोलिंग करतील अशा प्रकारचे एक नवीन योजना विचाराधीन आहे. ते लवकरात लवकर त्याचे एक फ्लॅग ऑफ आणि इनॉग्रेशन करण्याची
इच्छा करण्याचे नियोजन आहे. जुवेनाइल्स क्राईमला हँडल करायसाठी जे जे कायदेशीररित्याने कारवाई होत आहे त्याचे व्यतिरिक्त एक सोशल कम्युनिटी पोलिसिंग म्हणून मिशन परिवर्तन, ज्यामध्ये लहान मुलेला जुवेनाइल जे डेलिंक्वेंट्स आहे क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमध्ये सामील होते असे अंदाजन लोकांना मुलेंना आयडेंटिफाय करून त्याचे कॅपॅसिटी बिल्डिंग, त्याचे वोकेशनल ट्रेनिंग देऊन त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणून त्यांना जॉब्स किंवा त्याचे कडून काही स्मॉल स्केल शायद स्मॉल स्केल इंडस्ट्री सारखे त्यांना वापरून ते काय त्याचे वापर करता येईल जेणेकरून ते मेन स्ट्रीम मध्ये राहील अशा प्रकारचे मिशन परिवर्तन सुरू करण्यात आलेली आहे. आणि मिशन निर्धार जे अँटी ड्रग कॅम्पेनसाठी म्हणजे त्यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरर्सचे व्यतिरिक्त ड्रग पेडलर्स आणि ड्रग कन्झ्युमर्स मध्ये कोणता वेळी कुठे कधी आणि त्याचे जे एडिक्ट्स आहेत त्याचे डी एडिक्शन अशा प्रकारचे कॉम्प्रिहेन्सिव्ह उपाययोजना ड्रग फ्री शहर करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजित आहे. टेक्नॉलॉजी इन पोलिसिंग मध्ये ऑलरेडी आमची टार्गेट आहे की जे 480 कोटी रुपये जे फेज 2 मध्ये सँक्शन झालेली आहे. आमचे प्रयत्न राहील की हे 2800 कॅमेराज या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत गो लाईव्ह होतील आणि त्याचे वापर प्रत्यक्ष सुरू होतील. बोपदेव घाट आणि इतर 17 आणखी घाट्स जिथे एक सेफ्टी नेट तयार करायची आहे ती 82 कोटीची प्रस्ताव गेलेली आहे. आमची एक टार्गेट राहील की या वर्षी या सर्व घाट्सला सीसीटीव्हीज, लाईट्स, पॅनिक बटन्स, मोबाईल कनेक्टिव्हिटी अशा प्रकारचे सर्व उपाययोजना हे शहराचे सर्व घाट्सवर होते. इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बद्दलचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेली आहे. आमची हे प्रयत्न राहील की यावर्षी पुणे शहरासाठी हे ITMS शासनाकडून मंजुरी घेऊन त्याचे टेंडर स्टेज पर्यंत यावर्षी आणू. यामध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जर झाला मंजूर तर हे पुणे शहर देशाचे प्रथम शहर होईल ज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जंक्शन्स हे ऑटोमेटेड सिग्नल सिस्टमवर काम करतील. ऑटोमेटेड सिग्नल सिस्टम म्हणजे सिग्नल्सला कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता ते सिग्नल्स एकमेकांशी बोलतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हिस्टॉरिकल ट्रॅफिक डेटाचे आधारेवर आणि त्या दिवशीचे ट्रॅफिक फ्लोचे आधारेवर सिग्नल्स ऑटोमॅटिकली टायमिंग्स ऍडजस्ट करून आपोआप सिग्नल टायमिंग सिंक्रोनाइज्ड स्थितीमध्ये ते ऑपरेट होतील. ही प्रमुख फीचर इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमची राहील. यामध्ये ग्लोबली जे बेस्ट पॉसिबल अल्गोरिदम्स आहे जे अशा प्रकारचे स्पीकिंग सिग्नल्स, टॉकिंग सिग्नल्स, एकमेकांशी इंटरॅक्टिव्ह सिग्नल जे काम करत आहे त्याचे स्टडी पण सुरू करण्यात आलेली आहे. आणि अंदाजन 600 ट्रॅफिक सिग्नल्स पुणे शहराची म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीचे या इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम मध्ये राहतील अशा प्रकारचे नियोजन आहे. या सिग्नलिंग सिस्टम सुधारण्याचे व्यतिरिक्त हे ITMS चे वापर कॅमेरा बेस्ड, एव्हिडन्स बेस्ड एन्फोर्समेंट आणि त्याचे व्यतिरिक्त एक ट्रॅफिक प्लॅनिंग चे दृष्टिकोनातून व्हेक्युलर काउंट आणि व्हेक्युलर क्लासिफिकेशन स्टडी आणि कॅरेज वेजची कॅपॅसिटी कसे वाढवायचे, तसेच पॉटहोल्स, बॉटलनेक्स, मिसिंग लिंक्स, अंडुलेटिंग सर्फेसेस जे रस्त्यावरची आहेत याचे पण मॉनिटरिंग आणि मॅपिंग हे ITMS सिस्टम मधून होईल अशा प्रकारचे नियोजन आहे. यावर्षी आम्हाला आमची सध्या प्रस्ताव कन्सल्टंट नेमण्यासाठी गेलेली आहे. जर शासनाने इन प्रिन्सिपल अप्रुव्हल देऊन कन्सल्टंट नेमले तर 3 ते 4 महिन्यात याचे DPR तयार करून टेंडर फ्लोट करण्यात येईल अशी प्रकारचे नियोजन आहे. आमचे पोलीस स्टेशन यावर्षी आम्ही कमीत कमी 10 नवीन पोलीस स्टेशनची इमारत सँक्शन करून नवीन पोलीस स्टेशन बिल्डिंग्स तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची एक नियोजन आहे. आणि त्याचबरोबर जशा मी सांगितले आमचे पोलीस स्टेशन आणि सर्व ऑफिसेस ISO सर्टिफिकेशन 2025 मध्ये आम्हाला मिळतील अशा प्रकारचे साठी आम्ही काम सुरू केलेली आहे. ही एकंदरीत हे याची बरीचशी गोष्ट आपल्या सर्वांना पूर्वी सांगण्यात आली होती, परंतु एक कॉम्प्रिहेन्सिव्ह, एक कॉन्सल्टेटेड एक प्रेझेंटेशन आपल्या समोर
ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत गुन्ह्याचे दृष्टिकोनातून वेळोवेळी अशा प्रकारचे काही घटना घडल्या की पुणे शहरमध्ये गुन्ह्याची प्रमाण वाढल्याची एक जे भूमिका लोकांमध्ये येते. पुणेकरांना आपल्या मार्फतीने आम्ही सर्वांना सांगू आणि आश्वासित करू इच्छितो की सिरियस क्राईम्सचे प्रकारमध्ये डिक्रीजिंग ट्रेंड दिसून येत आहे. जरी त्या डिक्रीजिंग ट्रेंड इन्करेजिंग आहे तरी पण आम्ही सॅटिस्फाईड नाही आहे. पुढचे काळात आपल्याला आणखी चांगली रिझल्ट क्राईम कंट्रोलमध्ये दिसेल. परंतु सध्या क्राईम पूर्णपणे सर्व गोष्टीवर नियंत्रित आहे. काही गुन्हे प्रिव्हेंटिव्ह असते, काही गुन्हे प्रिव्हेन्शन करण्यासारखे नसते. ही आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवावा लागेल. हजबंडनी वाईफला मारले किंवा वाईफनी हजबंडला मारले किंवा घरगुती वादामध्ये चार दिवारीच्या आतमध्ये घडलेली घटना बरेचशी वेळी प्रिव्हेन्शन सारखे प्रिव्हेंटेबल नसते. तरी पण या घटनाला प्रतिबंध करायची दृष्टिकोनातून जी काही प्रोफेशनल ताकद आहे त्या पूर्ण ताकदीने पोलीस दल पूर्णपणे करण्याची प्रयत्न करत आहे आणि पुढच्या काळात आपल्याला नक्कीच आणखी चांगली रिझल्ट दिसेल. आपल्या सर्वांना नवीन वर्षाची शुभेच्छा आणि धन्यवाद. मनुष्यबळ बद्दल मी सांगितले 816 नवीन कर्मचारी आम्हाला नवीन मनुष्यबळ आम्हाला 7 नवीन पोलीस स्टेशन्स मध्ये मिळालेली आहे. त्याचे रिक्रुटमेंट यावर्षी करण्यात येईल आणि त्याचे ट्रेनिंग केल्यानंतर ते प्रत्यक्ष पोलीस दलाला त्याचे समावेश होतील. परंतु मनुष्यबळ नक्कीच आम्ही काही प्रस्ताव शासनाला पाठवणार आहे ज्यामध्ये जसं आम्ही पूर्वी सांगितले होते एक नवीन पद ऍडिशनल सीपी ट्रॅफिकची, एक नवीन डीसीपी ट्रॅफिक म्हणजे शहरात 2 डीसीपी ट्रॅफिक राहील आणि एसबी मध्ये एक आणखी डीसीपी अशा प्रकारचे काही मनुष्यबळ काही अधिकारी कर्मचारी आम्ही प्रस्तावित करत आहे. वाहतूक शाखेसाठी पण आम्ही वाढीव कर्मचारी शासनाकडून मागत आहे. तरी पण जे टेक्नॉलॉजीचे वापर जसे सीसीटीव्हीज 2800 नवीन सीसीटीव्हीज आम्हाला मिळालेले आहे, त्याचबरोबर आम्ही प्रायव्हेट सीसीटीव्हीजचे इंटिग्रेशन मोठ्या प्रमाणात आमचे सिस्टमनी करत आहे ज्याच्यावर आम्हाला व्ह्यूइंग राईट्स आम्ही घेत आहे आणि ते आणखी इंटेन्सिव्ह रीत्याने जसे मेट्रोजचे पूर्ण सीसीटीव्ही आम्हाला व्ह्यूइंग राईट्स मिळालेली आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे भागात जे सीसीटीव्हीज ऑर्गनाइज्ड रीत्याने लावलेले आहे त्यांचे इंटिग्रेशन आमची सिस्टमनी करून टेक्नॉलॉजीचे वापर पोलीस ऍक्ट मध्ये म्हणजे प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन मध्ये ते वापर करण्याची नियोजन आहे. तरी पण जे आवश्यक तो प्रमाणे प्रस्ताव नवीन मनुष्यबळाची पण पाठवण्यात येईल. स्टेशन का बरोबर आहे. आम्ही नवीन सायबर पोलीस स्टेशन मध्ये 2-3 गोष्टी करायची इच्छा 2025 ला आहे. नंबर 1 की शासनाची धोरण पूर्ण राज्यासाठी बघून काही नवीन सायबर पोलीस स्टेशन हे मेट्रो पुण्यासारखे शहराला सुरू करण्यात येऊ शकतील का याबद्दल आम्ही प्रपोजल्स एक्सप्लोर करत आहे. त्याचबरोबर सायबर लॅब एक नवीन टेक्नॉलॉजी युक्त सायबर लॅबची एक प्रस्ताव आम्ही तयार करत आहे जे डीपीडीसी कडे आणि शासनाकडे पाठवण्यात येईल. ते एक नवीन सायबर लॅब ज्यामध्ये एक चांगली टेक्नॉलॉजी त्यामध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर राहील त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. आता राज्य स्तरावर एक अत्यंत मॉडर्न आणि अत्यंत एक चांगली एक सायबर लॅब नवी मुंबईला सुरू करण्यात आलेली आहे. त्या सायबर लॅबची पुणे शहराचे सायबर क्राईम्सला प्रिव्हेंट करण्यासाठी काय वापर करण्यात येईल त्याचे पण उपाययोजना पूर्णपणे प्रस्तावित आहे आणि त्याचे आमचे पथक
आमचे सायबरचे कॉन्स्टेबल्स आणि अधिकारी या दृष्टिकोनातून स्टेट लेवल सायबर ब्रांच सोबत कोऑर्डिनेट करत आहे. त्याच अनुषंगाने जे प्रमुख गोष्टी आहे, सायबर लिटरसी आमचे कॉन्स्टेबल्समध्ये सायबर लिटरसीचे कोशंट वाढवण्यासाठी जे त्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग आणि ट्रेनिंग्स आहे ते आणखी प्रभावीपणे कसे करता येईल त्याबद्दलची नियोजन आहे. आणि त्याचबरोबर प्रायव्हेट एक्सपर्ट्सचे कंट्रॅक्च्युअल बेसिसवर पोलीस स्टेशन स्तरावर सायबर इश्यूज हँडल करायसाठी काय करता येईल ती पण नियोजन करण्यात येत आहे. कारण ही गोष्टी खरी आहे जे आपण म्हणते, जे व्हॉल्यूम ऑफ कंप्लेंट्स आहे, जे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवरचे जी ऑनलाईन कंप्लेंटची प्रमाण आहे आणि फिजिकली जे आमच्याकडे येते ते दोन्ही कंबाईंड जर बघितले तर ते जे आत्ता जे सायबर विषयावर काम करणारे मनुष्यबळ आहे त्याच्याशी काही ताळमेळ होत नाही. म्हणून आणखी काय कसे हे सगळे व्यवस्थितरित्याने हँडल करायसाठी आणि कोणता एक लिमिट ठेवून की इतके अमाऊंटचे वरचे किंवा या सिरियसनेसचे वरचे प्रकरणला पोलीस प्राथमिकतेने तपास करतील याची एक रूपरेखा तयार करण्याची नियोजन आहे. सायबरमध्ये जे लोक तक्रार जेव्हा स्पेसिफिक या वर्षाचं अमाऊंट कळतं की एवढी अमाऊंट आपल्याला ही एक सायबर फ्रॉडमध्ये किती पैसा लोकांचा आपण दिलेला आहे तर प्रत्येक वर्षी दरवर्षी घरघोडी किती गोळ केले अमाऊंट गेली ती एक फिगर आम्ही करून आपल्याला देतो, जी एनसीसीपी नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर आणि फिजिकली आलेले कंप्लेंट्सवर किती मुद्देमाल एक्झॅक्टली गेले आणि इतर दरोडा जबरी चोरीमध्ये किती गेले किती मिळाले ती पण आम्ही आपल्याला विस्तृत फिगर्स देऊ. आर्थिक गुन्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. आर्थिक शाखेकडे महिने पडून असतात त्या बाबतीत काय आपण त्याचे आर्थिक गुन्ह्याबद्दल जसं आम्ही सांगितले, मोठ्या प्रमाणात हे लँड रिलेटेड इश्यूज मध्ये युद्ध पातळीवर चौकशी होऊन कारवाई होण्याची भूमिका आहे. यामध्ये एक गोष्टी नक्की आहे की ज्या भूमिका पोलीस दलाची आहे की कोणताही जबरीने डिस्पोजेशन किंवा पोझेशन याचे कोणीही प्रयत्न शहरात करू नये यावर पूर्णपणे झिरो टॉलरन्स आहे. कधी कधी काही मागचे काळात काही गुंड लोकांचे वापर करून काही मसल पॉवरचे वापर करून जमीनचे ताबा घेणे किंवा किरायदारला घरातून खाली करून घेणे यावर पूर्णपणे झिरो टॉलरन्स करण्यात आलेली आहे. ज्या तक्रार अर्ज इकॉनॉमिक ऑफेन्सेस बद्दल आला त्याचे 15 दिवसाचे आतमध्ये ते सिव्हिल आहे की क्रिमिनल आहे त्याचे कन्क्लुजनवर पोहोचून जर क्रिमिनल असतील तर गुन्हा दाखल करून कारवाई होण्याची एक उद्दिष्ट ऑलरेडी देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणात ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहे. आता जे ऑफेन्सेस रजिस्टर्ड झाल्यानंतर या प्रकरणामध्ये जे काही कायदेशीर बाबी आहे त्याचे समोर करून त्याचे निपटारा करावा लागते. एमपीआयडी मध्ये जे मोठ्या प्रमाणात केसेस दाखल असते ते प्रॉपर्टी अटॅचमेंट, प्रॉपर्टीचे कॉम्पिटंट अथॉरिटी यांचे मान्यताने ऑक्शन होणे असे वेगवेगळी प्रकारचे एसओपीज आणि तरतूद आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. हमने 2025 में आपको दिखेगा बांग्लादेशीज और अदर इलीगल इमिग्रेंट्स जो रह रहे हैं शहर में या आ रहे हैं शहर में या जो रैकेट फेक डॉक्यूमेंट्स बनाने के लिए जो लोग इस प्रकार के एक्टिविटीज में शामिल हैं, इनका इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शुरू किया जा रहा है और पूरे शहर से इस प्रकार के जो भी इलीगल इमिग्रेंट्स होंगे उनको आइडेंटिफाई करके निकालने की प्रक्रिया की जाएगी. वेगवेगळी कारणांनी रद्द करण्यात आलेली आहे. ज्यांचेवर गुन्हे आहे त्यांना शोकॉज नोटीस देण्यात आली होती आणि त्याचे गुन्ह्याची हे बघून जे कोणी क्रिमिनल्स असतील
त्यांच्याकडे लायसेन्स राहणार नाही, या भूमिकाची पोलीस दलाची आहे. आणि त्या अनुषंगाने जे एक प्रोसिजर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या अनुषंगाने होतो ते सुरू करून काही 111 रद्द करण्यात आलेले. काही लोकांनी लायसेन्स असताना वेळेवर रिन्युअल न करून लायसेन्सची टर्म संपल्यानंतर पण लायसेन्स बिना रिन्यूड करून वेपन होल्ड करत होते. अशा प्रकारचे लोकांचे पण लायसेन्स कॅन्सल करण्यात आलेली आहे. इतर आता जरी 111 आता रद्द करण्यात आलेली आहे, अप्रॉक्सिमेटली 200 आणखी प्रकरण आहे ज्यामध्ये शोकॉज नोटीस देण्यात आलेली आहे. त्याचे उत्तराचे अवलोकन करून त्यांना पर्सनल हिअरिंग दिल्यानंतर त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल. आर्म्स लायसेन्स शहरामध्ये अत्यंत ज्यांना गरज आहे त्यांचेचकडे राहतील. त्यांचे कोणताही गैरवापर होऊ नये आणि कोणी वेपन होल्डर करून काही गुन्हा झाला तर त्याचे लायसेन्स रद्द करण्याची प्रक्रिया इमिजिएटली सुरू करण्यात येते आणि त्याच्यावर कारवाई करण्यात पूर्वीबद्दल मला नाही कल्पना, आत्ताची काय आहे ते आम्ही सांगितले. क्या चीज? 2021 को कितना लाइसेंस वेपन शहर में आता कॅन्सल केल्यानंतर आणि सगळे केल्यानंतर मला वाटते अंदाजन 5,500 किंवा 6,000चे सुमारास असतील. एक्झॅक्ट फिगर्स नाही, आम्ही देऊ आपल्याला एक्झॅक्ट फिगर. और आपने क्या पूछा 2021 का? 21 देतो आम्ही आपल्याला देतो. सर आपण आता एक 112 हा 112 रिस्पॉन्स कमी करण्याच्या विषय आपण बोललो. काही महिन्यांपूर्वी पण हा प्रश्न तुम्हाला केला होता. विशेषतः 112चा रिस्पॉन्स कमी काही कमी होणार अगदी बरोबर आहे, पण बऱ्याच वेळा रिस्पॉन्सच इकडनं काही आप 2 मिनिटं विशेषतः ओव्हर परिसरातील तुम्हाला उदाहरण देतो. तिथे 2 मोठी महाविद्यालय कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंडर येतो. तिकडे अजिबात त्या परिसरात विद्यार्थ्यांचा इतका गोंधळ चाललेला असतो. रात्री अपरात्री मोठमोठ्या मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या गाड्या दिसत असतात. खूप मोठा गोंधळ चालू लागतो आणि काय माहिती पण नंबर केल्या फोन केल्या इकडनं अजिबात रिपोर्ट करत नाही. पोलीस स्टेशन मधून होत नाही. काही होते तिथे नाणे चढत आहे. आपण नक्कीच आपण जे स्पेसिफिक पॉवर रोड बद्दल बघितले आम्ही बघून घेऊ. परंतु एकंदरीत जशा मी सांगितले COP24 जे एक नवीन उपाययोजना पेट्रोलिंगचे नियोजित आहे त्यामध्ये शहरात 39 CR मोबाईल्स आम्ही लावणार आहे. जे 39 CR मोबाईलचे डेझिग्नेटेड लोकेशन्स स्टँड 2 चे कुठे राहील ते निश्चित होणार आहे की सकाळीचे वेळी ते CR मोबाईल्स कोणत्या लोकेशनवर राहणार आहे, दुपारी कुठे राहणार आहे, संध्याकाळी कुठे राहणार आहे आणि रात्री कुठे राहणार आहे. त्याचबरोबर 125 अंदाजन पेट्रोलिंग मोबाईल्स त्यामध्ये 2 व्हीलर पेट्रोलिंग मोबाईल्स ज्यामध्ये अंदाजन 60 लोकांकडे MDT राहील जे 112 चे रिस्पॉन्डर्स राहील. इतर जे अंदाजन 60 ते 65 बीट मार्च जे COP24 मोबाईल्स राहतील ते इतर कामासाठी राहतील आणि याचे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रिस्पॉन्स करतील, चांगले रिस्पॉन्स करतील, क्विक रिस्पॉन्स करतील आणि ऍक्शन इमिजिएटली होईल. त्या COP24 मोबाईल्सचे ट्रेनिंग ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. काय करू नये, डूज डोंट्स, अपेक्षा अशा प्रकारचे वेगवेगळे हेड्स मध्ये त्यांची ट्रेनिंग इंटेन्सिव्ह ट्रेनिंग सुरू करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर जुनी बीट मार्शल सिस्टम हे COP24 चे नवीन सिस्टम टार्गेट आहे क्विक रिस्पॉन्स, फास्टर रिस्पॉन्स आणि बेटर रिस्पॉन्स या तिन्ही उद्दिष्ट ठेवून ही योजना एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात येत आहे. सर एन्व्हायरमेंटच्या बाबतीत एक विचारायचं अधिकारी किंवा संबंधित जे आहे विभाग ते तुमच्यासोबत येत नाहीये किंवा तुमच्या काही जबाबदाऱ्या काही कायद्यानुसार घेऊन दिल्या गेलेल्या आहेत. मग इथे एकत्रित मुळात आलं एन्व्हायरमेंटच्या बाजूमध्ये प्रदूषणापासून ते रोखून फिगर्स यामध्ये दिसत नसतील, अदर हेड्स मध्ये येते.
आपल्याला त्या विषयावर पाहिजे आम्ही फिगर्स काढून एक्झॅक्टली देतो की कोणकोणते हेडमध्ये जसे नॉईज पोल्युशन ऍक्ट असतील किंवा इतर जे गोष्टीवर काय काय गुन्हे दाखल आहे त्याबद्दल आपल्याला तपशील देईल. बांगलादेशपेक्षा युगांडा यमन या देशातील नागरिक ज्या पर्यंत आकडेवारी आली त्यामध्ये काय वेगळी मोठा वेगवेगळे कारणांनी फॉरेनर्स शहराला येत असते. काही स्टुडंट विजावर येते, काही मेडिकल विजावर येते, काही बिझनेस विजावर येते, काही टुरिस्ट विजावर येते. जे ओव्हरस्टेईंग जे लोक असते ते इलिगल मध्ये येते आणि त्या काही येमेन आणि इतर जे आपण म्हटले त्या काही स्टुडंट विजावर आल्यानंतर ओव्हरस्टे करत आहे. त्यांचे योग्य कायदेशीर बाबीचे पूर्तता करून त्यांना डिपोर्टेशन करण्याची प्रोसेस सुरू करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये हडपसर एक पोलीस स्टेशन होता जिथे अत्यंत सर्वात जास्ती गुन्हे दाखल व्हायचे प्रमाण तिथे होती. त्या अनुषंगाने आता बायफर्केशन पोलीस स्टेशन्सची झालेली आहे. मध्ये काळात आपल्याला हे पण लक्षात ठेवावं लागेल की 2018चे सुमारास पोलीस पुणे शहर आयुक्तालय 2 भागमध्ये विभाजित झाला. त्याचे नंतर काही नवीन भाग पुणे आयुक्तालयाला 21-22चे सुमारास लोणीकंद लोणी कालबोर या भागाचे ग्रामीण भाग शहरात समावेश झाला. आता 7 नवीन पोलीस स्टेशन म्हणजे प्रथमच वेळी बरेच वर्षापासून प्रथम वेळी ही झाली की 7 नवीन पोलीस स्टेशन एकच वेळी सुरू करण्यात आलेली आहे. आता त्याचे पण नोटिफिकेशन आतापर्यंत निघालेली नाही म्हणजे रजिस्ट्रेशनसाठी. आता 2 ते 4-5 दिवसात ते निघतील आणि रजिस्ट्रेशन तिथे सुरू होईल. आता ही 7 पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर ही जे डिस्ट्रीब्युशन ऑफ क्राईम्स आहे ते फिगर कमी होईल आणि इक्विटेबल होईल. तरी पण हडपसरचे भागात क्राईमचे प्रमाण जास्तीच आहेतच. सांख्यिक तौरवर हिस्टॉरिकली ती एक विषय आहे. भूमिका पोलीस दलांची स्पष्ट आहे की जे अधिकारी आहे जोपर्यंत ते दिलेली मॅन्डेट प्रमाणे काम करतील तोपर्यंत ते तिथे राहतील. जशा आम्ही सांगितले अवैध धंदे विरुद्ध कंप्लीट झिरो टॉलरन्स आहे. इतर वेगवेगळी पॅरामीटर्स आहे जसे गुन्हेगारी जशा आम्ही सांगतो पूर्णपणे संपेल अशा नसते. तरी पण रेकॉर्डवरचे गुन्हेगारांकडून जर काही ठिकाणी फ्रिक्वेंटली काही एमपीडीए किंवा मोकावर सुटलेले आरोपी करून होत असतील तर कुठे क्राईम त्या स्थानिक स्तरावर काही क्राईम प्रिव्हेन्शन मध्ये कमी आहे का किंवा अवैध धंदे किंवा गैरप्रकार. कारण एकमेव सर्वात मोठी उद्दिष्ट आहे पारदर्शक प्रामाणिक पोलिसिंग आणि यामध्ये कोणीही काही त्या लाईन सोडला तर आमची आणि आमचे पोलीस दलांची झिरो टॉलरन्सची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आवश्यक तो प्रमाणे प्रशासकीय दृष्टिकोनातून बदली करण्यात येत असते. आता मागचे काळात इलेक्शन्स असल्यामुळे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची काही गाईडलाईन्स होते ज्यामध्ये कोण ठाणेदार असू शकते कोण ठाणेदार असू शकत नाही याची काही गाईडलाईन्स होती. म्हणून लोकसभा इलेक्शनचे पूर्वी काही होम डिस्ट्रिक्ट किंवा 3 वर्ष केलेले लोकांची बदली करण्यात आली. त्याचे नंतर त्या वेकेन्सी फुल करायसाठी बाहेर जिल्ह्यातून आयुक्तालयाला पोस्टिंग झाली. आता लोकसभा इलेक्शन संपल्यानंतर काही पोस्टिंग्स परत जे होम डिस्ट्रिक्ट वगैरे वाले आहेत त्यांना नियमित करण्यात आली होती. विधानसभा इलेक्शन्स मध्ये परत काही नियमावली आली त्या अनुषंगाने काही बदली करण्यात आली. आता इलेक्शन संपलेली आहे. आता होम डिस्ट्रिक्ट किंवा 3 वर्षाची क्रायटेरिया नाही आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळे 2024ला थोडी प्रमाण या कारणाने जास्त झाली होती आणि ते पीआय सिनियर पीआय एसीपी एपीआय पीएसआय हे सर्व रँक्सवर झाली होती. जो आहे यावेळेस आपला मध्ये वाढलेला आहे आणि सेशन कोर्टात कमी झालाय. परंतु हा चार्ज पाहिल्यानंतर ऑलमोस्ट 90% ट्विटरमध्ये केसेस हे होताना दिसतात. तर या संबंधाने काय आपण उपाययोजना करतोय का? कारण
ऍव्हरेज बघायला गेलं तर 23% याच्यात आपली आव्हान बरोबर आहे. 18% जेएमएफसी मध्ये आणि सेशन केसेसमध्ये 13% ही अत्यंत कमी आहे. ही मान्य करण्याची ही आहे. परंतु यामध्ये 2025 मध्ये कसे वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून जशा मी सांगितले की वरिष्ठ अधिकारी ठराविक मर्डर्स आणि रेप्सची केसेस, मर्डर्स, रेप्स आणि एमसीओसीचे केसेस अडॉप्ट करून त्याचे पैरवीमध्ये प्रत्यक्ष इंटरव्हीन करून कसे लवकरात लवकर डिस्पोजल आणि पॉझिटिव्ह डिस्पोजल म्हणजे कन्व्हिक्शनकडे घेता येईल या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरू आहे. तर एका व्यापिकच्या संदर्भात होत्या आयटीएमएस जी आता आपण पालिकेने लावलेली आहे तुमचा डाटा आपल्याकडे येतो का किंवा त्याच्यानुसार जे प्रायोगिकचा जो आहे त्याच्यातून काही सुधारणा आहे का आणखी मागितलेली आहे आईटीएमएस अभी चालू नहीं है ना. जे स्मार्ट सिटीचे ऑटोमेटेड ट्रॅफिक सिग्नल्स काही जंक्शन्सवर आहे त्याबद्दल काही इश्यूज आहे. जसे एकतर आमची भूमिका आहे जी आम्ही शासनासमोर मांडलेली आहे की ते सिग्नलिंग सिस्टम शेवटी पोलिसांचे मॉनिटरिंग आणि कंट्रोलमध्ये असायला पाहिजे कारण त्याची डायरेक्ट लिंकेज ट्रॅफिक पोलिसांसोबत आहे. नंबर 2, ऑटोमेटेड ट्रॅफिक सिग्नल्स एका ठराविक कॉरिडोर्सला इफेक्टिव्हली काम करत नाही कारण ती सिग्नल्स एका कॉरिडोरचे सिग्नल्स सोबत इंटरॅक्ट करते. शहराला अशा प्रकारचे जे शहर आहे जे थोडा सर्क्युलर पॅटर्नची शहर आहे यामध्ये कोणताही लिनियर कॉरिडोर नसल्यामुळे कॉरिडोर बेस्ड अडॅप्टिव्हिटी इफेक्टिव्ह नसते. याचे पेरिमीटर बेस्ड आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह सिग्नलिंग सिस्टम जे इंटरॅक्टिव्ह राहतील या दृष्टिकोनातून हे लक्ष ठेवून आयटीएमएस प्रपोज करण्यात आलेली आहे. डेफिनेटली हे स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग एक विषय झालेली आहे आणि आमची स्ट्रॅटेजी त्यांना विशेषतः डिटेक्ट करून अशा प्रकारचे गँग्स आयडेंटिफाय करून त्यांचे विरुद्ध एमसीओसीची कारवाई करण्याची भूमिका चेन स्नॅचिंगवर आहे. आपल्याला यावर पॉझिटिव्ह रिझल्ट लवकरात लवकर दिसेल आणि चेन स्नॅचिंग आणि इतर जे मुद्देमाल रिकव्हरी होतो ते फिर्यादीला लवकरात लवकर सीमलेसली भेटायला पाहिजे. परत या भूमिकेने आपण मागचे काळात 1 महिन्यात आपण 4 झोनचे कार्यक्रम आपण बघितले आहे. काल झोन 1, 2, 3 चे झाली, परवा काही दिवसापूर्वी झोन 5 ची झाली होती. अशा प्रकारचे मुद्देमाल जे स्पेशली जे महिलाचे मंगलसूत्र आहे, युवकांची मोबाईल्स आहे, इतर व्हेकल्स आहे यांना लवकरात लवकर मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस दल स्वतः पुढाकार घेतील. फिर्यादीला बोलून त्यांच्याकडून अर्ज घेऊन स्वतः त्यावर एनओसी देऊन आवश्यकतेप्रमाणे फ्री लीगल एडची सर्व्हिस किंवा सरकारी वकीलची कोऑर्डिनेट करून कोर्टाकडून सुपूर्तनामाची मान्यता आणून ते मुद्देमाल विक्टिमला परत करण्याची भूमिका पोलीस दलांची आहे. आणि त्याचबरोबर जे काही सगळे बेवारस मोटरसायकल्स पोलीस स्टेशन परिसरात पडलेली आहे ते आम्ही पुढचे आता या महिन्याचे अखेरपर्यंत अंदाजन 1500 मोटरसायकल्स बेवारस ऑक्शन होतील अशा प्रकारचे टार्गेट आम्ही ठेवलेली आहे. आणि 15 एप्रिल पर्यंत जे माननीय मुख्यमंत्री महोदयांची 100 डेची कार्यक्रम आहे त्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन जुने सर्व मोटर वाहन पोलीस स्टेशन मधून रिकामी करतील, त्याचे कायदेशीर निपटारा करतील. या नियोजन ऑलरेडी करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनला इतर जे मुद्देमाल्स आहे ऍक्सिडेंटल डेथची असतील, दारूची असतील, डिस्पोज केसेसची असतील त्याचे पण पूर्ण निपटारा हे क्लेनलीनेस मोहीम मध्ये, साफसफाईचे मोहीम मध्ये आणि आयएसओ सर्टिफिकेशनची मोहीम मध्ये सुरू करण्यात येत आहे. हा मॅडम, सॉरी, लिलाव होगा. मेटल एंड स्क्रैप ट्रेडिंग कॉर्पोरेशन एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की पीएसयू है, त्यांचे सोबत आम्ही एमओयू साइन करत आहे. ती ई ऑक्शननी ते वाहन प्रोसिजर प्रमाणे ते ऑक्शन करतात. आजची घटना आहे नेमकी
कालची आरोपी ऑलरेडी आरोपी ऑलरेडी इमीडिएट अरेस्टेड है। त्या घरगुती वादावरून ती हत्या पतीनी पत्नीची काल केली होती आणि आरोपी इमिजिएटली अरेस्ट करण्यात आला होता। तपास सध्या सुरू आहे। त्यामध्ये त्यांनी जे व्हिडिओ वगैरे काढला होता ते काय परिस्थितीमध्ये ते काढला होता ते सध्या आरोपी कस्टडीमध्ये आहे। विचारपूस करून आवश्यक कारवाई करण्यात येईल। कोयता गँग बद्दल आपल्याला सांगू इच्छितो आणि विशेष करून पुणेकरांना आश्वस्त करू इच्छितो, कोयता नावाचे कोणताही गँग शहरात अस्तित्वात नाही। कोयता कोणताही शार्प वेपनची इंजुरी झाली की ती कोयता आहे, कोई किचन नाईफनी पण हत्या केली तर कोयताची हे झाली, अशा प्रकारचे काही गँग नाही। कोणी जे कोयता सारखे वेपन किंवा जे रस्त्यावर धूम, कोयता असो नसो, रस्त्यावर करणारे धूम, स्ट्रीट राउडिझम ज्यांना आम्ही म्हणतो, जे वाहनची तोडफोड असो किंवा लोकांना मारहाणची असो, याचेवर आम्ही काल पण एक कार्यक्रमात सांगितले होते, आज पण आम्ही परत आपल्याला सांगू इच्छितो, त्यांना त्याच भाषेने उत्तर द्यायसाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहे आणि कायद्याची सर्व गोष्टीचे अवलंबन करून अशा प्रकारचे जे घटना मध्ये मध्ये होत असते त्यांना पूर्णपणे निपटारा करण्यात येईल। 2021 जी मोबाईल चोरीच्या आणि चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात, पण त्याची रिकव्हरी खूप कमी प्रमाणात होती। वाहन चोरीची सॉरी मोबाईल चोरी आणि वाहन चोरी मोठ्या प्रमाणात घडली, पण त्याची रिकव्हरी खूप कमी प्रमाणात होती। बरोबर आहे। प्रॉपर्टी ऑफेन्सेसची एक्झॅक्टली फिगर्स आम्ही पण आपल्याला देतो। त्यामध्ये मोटर वाहन घरफोडी, जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये रॉबरी, चेन स्नॅचिंग, डेकॉइटी, HBT, मोटर वाहन चोरी आणि मोबाईल चोरी, हे दोन्ही सर्व गोष्टीवर आमचे एक रिव्ह्यू सुरू आहे। आणि जर आपण काल बघितले 300 फिर्यादीजला आम्ही मुद्देमाल परत करत होते। काल 300 पैकी 163 फिर्यादी मोबाईल चोरीचे होते, ज्यांना मोबाईल 163 लोकांना 300 पैकी परत करण्यात आली। त्याचबरोबर त्यामध्ये अंदाजन 70 मोटर वाहन होते। मोटर वाहनचे फिर्यादीला मोटर वाहन परत करण्यात येत होते, परंतु नक्कीच त्यामध्ये डिटेक्शन आणखी वाढवण्याची प्रयत्न यावर्षी करण्यात आल्यानंतरही लोक आपल्या आवाज थोडासा माईक दूर लांब ठेवून थोडासा इकडे परत बोला ना। गुन्हेगार लोक राहिले ओके, आला लक्षात आला आपले प्रश्न। जे एका रॅली काढण्यात आली होती आणि जे काढलेले रॅली त्यांना कोणता भाषेत पोलीस उत्तर देतील ते दाखवून देण्यात आला होता। या गोष्टीवर जे क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरिफिकेशन होईल अशा प्रकारचे सर्व प्रकरणला अत्यंत संवेदनशीलताने हाताळण्यात येत आहे आणि याचे आपण रिझल्ट ऑलरेडी दिसून येत आहे। सोशल मीडियावर रील्सचे असतील किंवा रस्त्यावर रॅली काढण्याची असतील, ते अशा जे करतील त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची पूर्वी पण होती, पुढे पण राहते। आता इफ परमिटेड, अगर तर लंच इज रेडी, वी कॅन स्टार्ट। आम्ही तर बसलेले आहे, चर्चा करत राहू सर्वांचे।
काही दिवसापूर्वी 7 ते आम्ही जप्त करण्यात आले आणि अशा गुन्ह्यांचे भागीदार राज्याच्या बाहेर आहेत जास्त करून एसपी मध्ये तर ते हुकूमशाह आहे त्यांना कुठे काही कारवाई आपण एसपी पोलिसांची काय करणार आहे आपण जे प्रश्न करते साहेब बरोबर आहे. जे आता क्राईम ब्रांचनी 7 फायरआर्म्स जप्त केली होती आणि मागे पण जे काही फायरआर्म्सचे प्रकरण आहे त्याचे जे इंटर स्टेट लिंकेजेस आहेत त्या पूर्णपणे अनर्थ करून कारवाई करण्यात येईल. थँक्यू. बघून घे